नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार. आपण आता या लेक्चरमध्ये कन्सेप्ट ऑफ 0 - 0 आणि 0+ याच्याबद्दलच आणखी डिस्कशन करणार आहे. ते डिस्कशन आपलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ज्या की ट्रान्झिएंटबद्दल आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाच्या आहेत ते या ठिकाणी बघणार आहे. मी काय घेतलं या ठिकाणी, मी एक टाईमलाईन घेतली. या टाईमलाईनबद्दल जे आपण लिहिलेलं आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी आता हे डिस्कशन करणार नाही आहे. मी काय करतोय, मी स्टेडी स्टेट कंडिशन पण आपल्याला आपल्या सर्किटमध्ये कधी कधी येऊ शकतात तेही मी सांगितलं आहे. या ठिकाणी बघा, टाइम t = 0- आहे. याचाच अर्थ हा टाइम आहे. या टाइमला आपण स्टेडी स्टेट टाइम असंही म्हणू शकतो. मी सांगितलं होतं, इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिलं होतं पूर्ण ट्रान्झिएंटमध्ये. व्हेरी डॉमिनेटिंग स्टेटमेंट काय होतं, तर हे डॉमिनेटिंग स्टेटमेंट काय होतं, टाइम t = 0- रिप्रेझेंट स्टेडी स्टेट टाइम बिफोर स्विच इज ऑपरेटेड. म्हणजे स्विचचं ऑपरेशन होण्याचा अगोदरचा जो टाइम आहे त्या टाइमला आपण स्टेडी स्टेट टाइम असं म्हणतो. मग हा टाइम t = 0- सुद्धा काय करत होता, स्टेडी स्टेट टाइम रिप्रेझेंट करत होता. कारण हा जो टाइम आहे t < 0 हा काय पूर्णपणे स्टेडी स्टेट टाइम आहे. म्हणजे हे स्टेटमेंट टाइम t = 0 स्टेडी स्टेट टाइम काय रिप्रेझेंट करू शकतो, टाइम t = 0- सिमिलरली टाइम t < 0 म्हणजे हे टाइम काय करू शकतात, स्टेडी स्टेट टाइम रिप्रेझेंट करू शकतात. सिमिलरली टाइम t = इन्फायनाइट, टाइम t = इन्फायनाइट. आणि सिमिलरली टाइम t > 0 म्हणजे टाइम t > 0 म्हणजे या साईडचा टाइम सुद्धा आपण काय म्हणू शकतो, स्टेडी स्टेट टाइम म्हणू शकतो. ठीक आहे, मग हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर ॲट स्टेडी स्टेट कंडिशन हेही आपण पाहिलं होतं की जो आपला कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर ओपन सर्किट होणार आहे. जर हा कॅपॅसिटर आहे तर हा कॅपॅसिटर कसा होणार आहे, ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. तेच या ठिकाणी दिलेलं आहे. अगेन मी या ठिकाणी लिहितोय, जो आपला ॲट स्टेडी स्टेट कंडिशनला जो आपला इंडक्टर आहे तो इंडक्टर काय होणार होतो, शॉर्ट होणार होता. जर इंडक्टर शॉर्ट होणार होता तर इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होणार होतो, 0 होणार होतं. तेही आपण पाहिलं होतं. मग या ठिकाणी इंडक्टर रिप्रेझेंट केला आहे ॲट स्टेडी स्टेटला. इंडक्टर काय होणार आहे, इंडक्टर काय होणार आहे, शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. मग त्या स्टेडी स्टेट कोणत्या आहे तो, या स्टेडी स्टेट ॲट t = 0- ला जर आपल्याला एखादी फिगर ड्रॉ करायची असेल तर त्या फिगरमध्ये एखादा इंडक्टर असेल तर त्या फिगरला मध्ये इंडक्टरला आपण काय करणार आहे, शॉर्ट सर्किट करणार आहे. सिमिलरली त्याच फिगरमध्ये एखादा कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरला आपण काय करणार आहे, ओपन सर्किट करणार आहे. हे काय झालं, टाइम t < 0 म्हणजे 0- ला किंवा टाइम t < 0 ला झालं. त्याचबरोबर अगेन स्टेडी स्टेट कंडिशनला म्हणजे टाइम t = इन्फायनाइट किंवा टाइम t > 0 असेल. टाइम t = इन्फायनाइट म्हणजे स्टेडी स्टेट टाइम आहे. अगेन आपल्याकडे एखादी फिगर असेल, त्या फिगरमध्ये एखादा कॅपॅसिटर असेल तर स्टेडी स्टेटला कॅपॅसिटर चेंजेस टू ओपन सर्किट. अगेन कॅपॅसिटर असेल, अगेन ओपन सर्किट होणार आहे. इंडक्टर असेल, अगेन शॉर्ट सर्किट होणार आहे. एवढं बेसिक आपण डिस्कशन प्रिव्हियस केसमध्ये केलं होतं. त्याचबरोबर आपण एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. ती प्रॉपर्टी बघण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये सगळ्याच्या बाबतीत बोललो, पण आपण टाइम t = 0+ च्या बाबतीत बोललो नाही. हा टाइम t = 0+ रिप्रेझेंट काय करतोय ते या ठिकाणी आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. आपण टाइम t > 0 बद्दल बोललो, टाइम t > 0 बद्दल बोललो, स्टेडी स्टेट टाइम t = इन्फायनाइट बोललो, या पूर्ण टाइम बद्दल बोललो. पण हा टाइम जो आहे टाइम t = 0+ रिप्रेझेंट काय करतोय ते पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. मग टाइम t = 0+ सर्किटला जे आपल्या सर्किटची कंडिशन असणार आहे ती सर्किटची कंडिशन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जर टाइम आपल्या सर्किटमध्ये जर कॅपॅसिटर असेल तर हा कॅपॅसिटर कसा रिप्लेस होणार आहे बघा. ॲट टाइम t = 0+ ला बोलतोय म्हणजे या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला बोलतोय. हा पण या ट्रान्झिएंट मधला सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. जर कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटर स्टेडी स्टेटला ओपन होणार आहे. जर हा कॅपॅसिटर ओपन सर्किट होणार असेल, जर हा कॅपॅसिटर असेल, हा कॅपॅसिटर काय होणार आहे, ओपन सर्किट होणार आहे. ओपन सर्किट मधून फ्लो होणारा करंट 0 असतो, पण ओपन सर्किटच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज प्रेझेंट असतं. हे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जनरली ओपन सर्किटचा करंट 0 असतो, पण त्याच्या अक्रॉस आपण जे व्होल्टेज मेजर करतो ते व्होल्टेज आपण नेहमी ओपन सर्किटच्या अक्रॉस मेजर करतो. मग हे जर कॅपॅसिटर ओपन सर्किट असेल तर इथं काहीतरी व्होल्टेज येणार आहे ना, मग हे व्होल्टेज काय आहे, V आहे. म्हणून आपण जनरली
ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 प्लसला कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर रिप्लेस करतो. कशाने रिप्लेस करतो, कॅपॅसिटर C रिप्लेस्ड विथ व्होल्टेज सोर्स, म्हणजे तो आपण व्होल्टेज सोर्सने रिप्लेस करतो. पण तो व्होल्टेज सोर्स कधीचा असणार आहे, ती व्होल्टेजची व्हॅल्यू कधीची असणार आहे, व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू ॲट टी इज इक्वल टू 0 मायनस, किंवा त्याला आपण टी लेस दॅन 0, किंवा त्यालाच आपण स्टेडी स्टेट टाइमला जी व्होल्टेजची व्हॅल्यू असणार आहे त्या व्हॅल्यूनं आपण ह्या कॅपॅसिटरला रिप्लेस करणार आहे. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे या ठिकाणी. इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय आहे बघा, ॲट स्टेडी स्टेट कंडिशनला कॅपॅसिटर चेंजेस टू ओपन सर्किट. जर ओपन सर्किटला चेंज होत असेल तर त्याचं काहीतरी व्होल्टेज येणार आहे. ते व्होल्टेज कधी येणार आहे, ॲट स्टेडी स्टेट कंडिशन. स्टेडी स्टेट कंडिशन माने की टाइम टी इज इक्वल टू 0 मायनस, मग हे जे व्होल्टेज येणार आहे हे व्होल्टेज फॉर 0 मायनस येणार आहे. ठीक आहे, हे व्होल्टेज व्ही ऑफ 0 मायनस येणार आहे. म्हणजे हे जे 0 मायनसला व्होल्टेज आलेलं आहे ह्या व्होल्टेजलाच आपण ह्या कॅपॅसिटरनं काय, ह्या कॅपॅसिटर आहे तो ह्या व्होल्टेजला ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसला म्हणजेच व्हीसी ऑफ 0 मायनसनं ह्या कॅपॅसिटरला रिप्लेस करणार आहे. कधी हो, ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 प्लस. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचंच आहे. सिमिलरली जर आपण इंडक्टर बाबत बोलत असोल, जर आपल्याला टाइम टी इज इक्वल टू 0 प्लस बाबत बोलायचं असेल, आपण इंडक्टर पाहिला. इंडक्टर कसा होता, ॲट स्टेडी स्टेट बाबत बोललो तर स्टेडी स्टेटला इंडक्टर जो होता तो इंडक्टर चेंजेस टू शॉर्ट सर्किट. जर इंडक्टर हा शॉर्ट सर्किट होणार असेल तर शॉर्ट सर्किट इंडक्टर आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. शॉर्ट सर्किटच्या अक्रॉसचं व्होल्टेज 0 असतं, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज VL 0 मायनसला 0 आहे, म्हणजे स्टेडी स्टेटला ते व्होल्टेज 0 आहे. पण या शॉर्ट सर्किट मधून जो करंट फ्लो होतो तो करंट काय असणार आहे, 0 नसणार आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे IL ऑफ 0 मायनस म्हटला म्हणजे स्टेडी स्टेटला बाद केले तर त्यातून फ्लो होणारा काहीतरी करंट असणार आहे. व्होल्टेज 0 आहे याचा अर्थ करंट 0 आहे असा होत नाही. करंट 0 आहे, या ओपन सर्किट मधून करंट 0 आहे याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज 0 आहे. आपण जनरली व्होल्टेज ओपन सर्किटच्या अक्रॉसचं मेजर करतो. आपण जनरली करंट हा शॉर्ट सर्किट मधून फ्लो होणारा मेजर करतो. या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी, या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. म्हणजे याचा काहीतरी करंट असणार आहे. इंडक्टर आहे, इंडक्टर माने की करंट आहे, करंट या ठिकाणी असणार आहे. मग हा जो इंडक्टर आहे हा इंडक्टर ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 ला रिप्लेस होणार आहे. कशाने रिप्लेस होणार आहे बघा, त्याचा व्होल्टेज 0 आहे, तो व्होल्टेज नंतर रिप्लेस होऊ शकणार नाही. मग तो रिप्लेस कशाने होऊ शकेल, करंटने रिप्लेस होऊ शकेल. का करंटने रिप्लेस होऊ शकेल, ॲट स्टेडी स्टेटला त्याचा काहीतरी करंट असणार आहे. व्होल्टेजची व्हॅल्यू 0 असेल पण करंटची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. मग इंडक्टर L चेंजेस टू किंवा L रिप्लेस्ड बाय करंट सोर्स I. पण तो करंट सोर्स आहे तो करंट सोर्स कधीचा घेणार आहे, ॲट स्टेडी स्टेट कंडिशनचा. ॲट स्टेडी स्टेटचा म्हणजेच सर्किटचं ज्यावेळेस कंडिशन असेल टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसचा रिप्लेस्ड बाय करंट सोर्स I ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसला जो करंट असणार आहे. म्हणजेच टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसला जो आपल्याकडे करंट असणार आहे त्या करंटनं हा इंडक्टर काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. सिमिलरली कॅपॅसिटर रिप्लेस कशाने होणार आहे, टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसला जे व्होल्टेज असणार आहे त्या व्होल्टेजनं हा काय होणार आहे, कॅपॅसिटर रिप्लेस होणार आहे. एवढे स्टेटमेंट आपल्याला या ट्रान्झिएंट मध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जे बोर्डवरती लिहितोय ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे लेक्चरच खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या लेक्चरमधून आपल्याला ट्रान्झिएंट या अनालिसिस मधील जवळजवळ 95 ते 96% क्वेश्चन आपल्या एक्झाम मधील कव्हर होणार आहेत. या कन्सेप्ट थ्रू, या कन्सेप्टवरूनच आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकणार आहेत. मग हे जे सपोज 30 मिनिटाचं असेल किंवा 40 मिनिटाचं जे लेक्चर होणार असेल हे लेक्चर आपल्याला अति महत्त्वाचं आहे. किंवा या लेक्चरला आपण 5 स्टार दिले तरी चालतील. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक प्रॉपर्टी पाहणार आहे. या प्रॉपर्टीमध्ये काय आहे बघा, प्रॉपर्टीमध्ये फॉर सी म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडे कॅपॅसिटर असेल तेव्हा तेव्हा काय होणार आहे, कॅपॅसिटरचं काहीतरी व्होल्टेज असणार आहे. ज्यावेळेस तो स्टेडी स्टेटमध्ये ऍक्टिव्ह
होणार आहे, ठीक आहे. हा कॅपॅसिटर आहे, चेंजेस टू ओपन सर्किटला असेल तर त्याचं काहीतरी व्होल्टेज असणार आहे. मग कॅपॅसिटरचं व्होल्टेज ॲट स्टेडी स्टेट कंडिशनला आपण घेणार आहे. मग हे जे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आपण स्टेडी स्टेटला घेतलेलं आहे VC ऑफ 0 मायनस, तेच व्होल्टेज आपण VC ऑफ 0 प्लस ला घेतो. तेच व्होल्टेज आपण काय घेतो, VC ऑफ 0 प्लस ला घेतो. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, कॅपॅसिटरची प्रॉपर्टी काय आहे, कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आहे, कॅपॅसिटर व्होल्टेजच्या चेंजला काय करतो, थोडक्यात अपोज करतो. तो डज नॉट अलाउ सडन चेंज इन कॅपॅसिटर, डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजच्या चेंजला तो अपोज करतो कॅपॅसिटर. म्हणजेच टाइम t इज इक्वल टू 0 मायनसला जे माझे VC ऑफ 0 मायनस असेल, तोच टाइम t इज इक्वल टू 0 ला VC ऑफ 0 प्लस असणार आहे. म्हणजे या दोन्ही काय व्हॅल्यू असणार आहे, तो इक्वल असणार आहेत. म्हणजे सडन चेंज तो अलाउ करत नाही. कोण, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज, व्होल्टेजच्या चेंजला अपोज करतो, तो व्होल्टेजच्या चेंजला अपोज करतो. याचाच अर्थ काय आहे, तो चेंज इन एनर्जीला अपोज करतो. आपण जनरली पाहिलं, कॅपॅसिटरची एनर्जी आपण घेतली होती काल, म्हणजे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण घेतली होती. ती एनर्जी कशी आली होती, EC ऑफ t इज इक्वल टू 1/2 इंटू CV स्क्वेअर. CV स्क्वेअर V चा स्क्वेअर, याने की कॅपॅसिटर स्टोअर्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. तो व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर करतोय, तो व्होल्टेजच्या चेंजला अपोज करतोय. याचाच अर्थ तो चेंजिंग नेचर ऑफ एनर्जीला अपोज करतोय. म्हणजेच एनर्जी जर फुल चार्ज असेल, म्हणजे फुल एनर्जी असेल, तर तो एनर्जी रिड्यूस होण्याच्या प्रोसेसला तो काय करतोय, अपोज करतोय. म्हणजेच तो चेंज इन एनर्जीला अपोज करतोय. सिमिलरली हे झालं कॅपेसिटरच्या बाबतीत. सिमिलरली अगर हम बात करेंगे इंडक्टर की, तो इंडक्टर में क्या आएगा, हमें इंडक्टर की भी प्रॉपर्टी पता है. इंडक्टर डजंट अलाउ सडन चेंज इन करंट, करंट के चेंज को अपोज करता है, सडन चेंज को क्या करता है, अपोज करता है. ये प्रॉपर्टी है इंडक्टर की. रेजिस्टेंस की प्रॉपर्टी क्या है, रेजिस्टेंस अपोजेस फ्लो ऑफ करंट, रेजिस्टेंस अपोजेस फ्लो ऑफ करंट, करंट के फ्लो को वो अपोज करता है. लेकिन इंडक्टर क्या करता है, इंडक्टर अपोजेस सडन चेंज इन करंट, करंट के चेंज होने को अपोज करता है, वो करंट के फ्लो को अपोज नहीं करता. बेसिक डिफरेंस बिटवीन इंडक्टर एंड रेजिस्टर, बेसिक डिफरेंस बिटवीन रेजिस्टर एंड इंडक्टर, ध्यान में रखने वाली बात है. रेजिस्टर करंट के फ्लो को अपोज करता है, इंडक्टर करंट को चेंज होने से अपोज करता है. ध्यान में रखने वाली स्टेटमेंट है, ये स्टेटमेंट आपके दिमाग में रहने चाहिए, इंपॉर्टेंट स्टेटमेंट है. सिमिलरली वोल्टेज सिमिलरली कैपेसिटर अपोजेस चेंज इन वोल्टेज, वो वोल्टेज के चेंज होने को अपोज करता है. यानी कि वो वोल्टेज को अपोज नहीं करता. अगर वो वोल्टेज चेंज हो रहा है तो उस चेंज को वो अपोजिशन करता है. ये स्टेटमेंट जो रेजिस्टर, कैपेसिटर, इंडक्टर के बारे में जो दिए हैं वो बहुत ही इंपॉर्टेंट है. ये बेसिक कंसेप्ट है और बेसिक कंसेप्ट हमें क्लियर करते रहना है, क्योंकि हमें एग्जाम में जो क्वेश्चन आता है, जो कॉम्पिटिटिव एग्जाम में जो हमें क्वेश्चन आता है, वो बेसिक कंसेप्ट के ऊपर ही आता है. अगर हमारा बेसिक कंसेप्ट वीक होगा तो हम एग्जाम का क्वेश्चन इजी तरह से या अच्छी तरह से सॉल्व नहीं कर पाएंगे. जो भी क्वेश्चन आते हैं एग्जाम में वो सभी बेसिक कंसेप्ट पे होते हैं, इसलिए हमें बेसिक कंसेप्ट क्लियर करना है. ठीक है, हम जनरली प्रीवियस लेक्चर में जब हम चार्जिंग और डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर एंड कैपेसिटर की बात कर रहे थे, तब हम जनरली क्या बोलते हैं, एट अ स्टेडी स्टेट इंडक्टर एक्ट एज शॉर्ट सर्किट. हमने यहां भी बोला है एट अ स्टेडी स्टेट कंडीशन इंडक्टर चेंजेस टू शॉर्ट सर्किट, यानी कि इंडक्टर एक्ट एज शॉर्ट सर्किट. हम ये जनरली वर्ड यूज करते हैं. हमें कॉलेज में यही पढ़ाया जाता है कि सिर्फ इंडक्टर क्या होगा, स्टेडी स्टेट पे शॉर्ट होगा. लेकिन वो शॉर्ट क्यों होगा, इसका रीजन मैंने जो मेरा प्रीवियस लेक्चर है चार्जिंग ऑफ इंडक्टर एंड डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टर, उसमें बताया है कि ये शॉर्ट ही क्यों होगा. ये स्टेडी स्टेट में इंडक्टर ओपन क्यों नहीं हो सकता, ये सिर्फ शॉर्ट ही क्यों होगा, ये हमने बताया है. तो वो शॉर्ट सर्किट होगा, इसके पीछे का रीजन हमें जानना होगा और इस पीछे के रीजन को ही हम बेसिक कंसेप्ट बोलते हैं.
और ये बेसिक कंसेप्ट हमारा क्या होना चाहिए, क्लियर होना चाहिए। इसी के ऊपर हमें एग्जाम में क्वेश्चन पूछे जाते हैं। क्वेश्चन की डिफिकल्टी लेवल ज्यादा नहीं होती, वो सिर्फ हमारा आईक्यू लेवल चेक करते हैं, हम कितना सोचते हैं, हम कितना जानते हैं उसके बारे में, यही चेक करने के लिए कॉम्पिटिटिव एग्जाम रहता है। अगर ये चेक करना नहीं होता उनको, तो ये कॉम्पिटिटिव एग्जाम नाम का वर्ड ही नहीं होता। ठीक है, कंपटीशन क्यों है? क्योंकि मैं यहाँ पे पढ़ रहा हूँ, आप वहां पे पढ़ रहा है, मैं कैसी तरह से पढ़ रहा हूँ, आप कैसी तरह से पढ़ रहा हूँ, मैं कैसे कंसेप्ट क्लियर कर रहा हूँ, आप कैसे कंसेप्ट क्लियर कर रहे हैं, ये जानने के लिए वर्ड कॉम्पिटिटिव है। कॉम्पिटिटिव यानी कि कंपटीशन है तुम्हारे और मेरे में। अगर मैं भी एग्जाम दे रहा हूँ, अगर आप भी एग्जाम दे रहे हो, तो वो क्या कर रहे हैं, जो एग्जाम ले रहे हैं वो हमें कॉम्पिटिट कर रहे हैं हम दोनों में, और हमारा कंपटीशन चेक कर रहे हैं। तुम्हारे बेसिक कंसेप्ट कैसे है, मेरे बेसिक कंसेप्ट कैसे है। अगर मेरे बेसिक कंसेप्ट तुम्हारे से अच्छे हैं तो मैं इजीली क्रैक कर सकता हूं। अगर तुम्हारे बेसिक कंसेप्ट मेरे से अच्छे हैं तो तुम एग्जाम इजीली क्रैक कर सकते हो। तो बेसिक कंसेप्ट के ऊपर हमें अच्छी तरह से ध्यान देना चाहिए। अगर हम बेसिक कंसेप्ट इसी तरह से क्लियर करते रहेंगे तो हमें ये बेसिक कंसेप्ट हमें जीवन भर याद रहेंगे। अगर हमें नींद में भी आके कोई बोलेगा बताओ स्टेडी स्टेट में इंडक्टर क्यों शॉर्ट होता है, बताओ स्टेडी स्टेट में कैपेसिटर क्यों ओपन होता है, ये हमें कोई नींद में भी आके बोलेगा, तो हमें याद रहना चाहिए कि एट स्टेडी स्टेट ये कैपेसिटर ओपन सर्किट होता है, क्योंकि एट स्टेडी स्टेट कंडीशन में जो कैपेसिटर में जो करंट फ्लो हो रहा है वो करंट कैसा आता है, करंट आता है C dVc/dt आता है एट स्टेडी स्टेट। यानी कि जो करंट, जो इंडक्टर का वोल्टेज है, वो इंडक्टर का वोल्टेज कुछ तो मैक्सिमम वैल्यू देगा। अगर ये कुछ तो मैक्सिमम वैल्यू दे रहा है, अगर ये मैक्सिमम वैल्यू है, इसका मतलब है कोई तो नंबर होगा। अगर ये नंबर होगा तो इस नंबर का अगर हम डेरिवेटिव लेंगे, डेरिवेटिव ऑफ एनी कांस्टेंट नंबर इज ऑलवेज 0। अगर इसका डेरिवेटिव 0 होगा तो ये टर्म C भी 0 होगा, ये दोनों का प्रोडक्ट 0 होगा। तो कैपेसिटर में जो करंट फ्लो हो रहा होगा वो करंट 0 होगा। अगर IC ऑफ इनफाइनाइट 0 होगा, यानी कि करंट 0 है। अगर करंट 0 है, अगर करंट को कोई पाथ ही नहीं मिल रहा है तो वो करंट 0 होगा। इसलिए हम एट अ स्टेडी स्टेट कैपेसिटर को ओपन सर्किट बोलते हैं। ये बेसिक कंसेप्ट है। ये जो बोल रहे हैं, ये जो बात कर रहे हैं, इसके पीछे का बेसिक कंसेप्ट हमें पता होना चाहिए। जनरली कैपेसिटर एक्ट एज ओपन सर्किट ऐसा बोलने से नहीं होता, हमें पता रहना चाहिए। अगर एग्जाम पॉइंट ऑफ व्यू से ये ठीक है कि कैपेसिटर चेंजेस टू ओपन सर्किट, लेकिन हमें किसी ने पूछा कि भाई बताओ क्यों ओपन सर्किट एक्ट होगा, हमें किसी ने पूछा कि भाई बताओ ये इंडक्टर शॉर्ट सर्किट क्यों होगा, तो इसके पीछे का रीजन में हमें पता होना चाहिए। अगर एग्जाम में किसी ने पूछा, क्वेश्चन पूछा, अगर एग्जाम में ऐसा ही क्वेश्चन आया एट स्टेडी स्टेट कंडीशन बताओ मेरे को कैपेसिटर में जो करंट फ्लो हो रहा है उसकी वैल्यू बताओ। अगर किसी ने मेरे को पूछा एट स्टेडी स्टेट कंडीशन जो वोल्टेज अक्रॉस कैपेसिटर है उसकी वैल्यू क्या होगी, अगर वोल्टेज अक्रॉस कैपेसिटर की वैल्यू बोला एट स्टेडी स्टेट, तो हमारा दिमाग क्या हो जाएगा, घूम जाएगा। हमें पता नहीं चलेगा कि हमें क्या करना है, ये क्वेश्चन कैसा पूछा। जनरली हमें पता होता है कि कैपेसिटर क्या होता है, ओपन सर्किट होता है, तो इसका अक्रॉस का वोल्टेज क्या होता है, 0 होता है। सॉरी, इसमें जो करंट फ्लो हो रहा है वो करंट 0 होता है, इसका अक्रॉस कुछ तो वोल्टेज आता है। ये वोल्टेज के बारे में अगर उसने बोल दिया तो हम उसको कैसा कैलकुलेट करेंगे, ये हमें बताने वाली बात है, ये हमें सोचने वाली बात है, और यही हमें सोचना है, यही हम बेसिक कंसेप्ट क्लियर करते रहना है। अगर हम इसी तरह बेसिक कंसेप्ट को क्लियर करते रहेंगे तो एग्जाम पॉइंट ऑफ व्यू से हमें कैसा भी क्वेश्चन आएगा तो हम उसे इजीली टैकल कर सकते हैं। तो हमने बताया प्रॉपर्टी में क्या इंपॉर्टेंट है, फॉर C VC ऑफ 0 माइनस इज इक्वल टू VC ऑफ 0 प्लस। व्हाई दिस कंडीशन इज हैपन, बिकॉज हमें कैपेसिटर के प्रॉपर्टी मालूम होना चाहिए। कैपेसिटर की प्रॉपर्टी क्या है, कैपेसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन वोल्टेज और कैपेसिटर अपोजेस सडन चेंज इन वोल्टेज। ये प्रॉपर्टी हमें कैपेसिटर के ध्यान में रखनी चाहिए। सिमिलरली फॉर L IL ऑफ 0 माइनस
माइनस इज इक्वल टू आई एल ऑफ 0 प्लस, यानी कि इंडक्टर की प्रॉपर्टी में हमें पता रहनी चाहिए इंडक्टर क्या करता है, सडन चेंज इन करंट को अपोज करता है, यानी कि वो डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट करंट, तो चेंज में जो करंट में जो चेंज हो रहा है उसको अपोज करता है। इसीलिए जो प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर है वो ऐसी लिखी जाती है, प्रॉपर्टी ऑफ कैपेसिटर है वो ऐसी लिखी जाती है। सिमिलरली अगर हमने ये जो देखा है इसके लिए हमें याद रखने के लिए अगर ट्रिक मैं यहाँ पे बताने जा रहा हूँ आपको, जो ट्रिक है वो ट्रिक क्या है जो हमने बताया, ये हमने बताया कि C रिप्लेस्ड विथ वोल्टेज सोर्स और L रिप्लेस्ड विथ करंट सोर्स एट IL ऑफ माइनस एट T इज इक्वल टू स्टेडी स्टेट में एट T इज इक्वल टू 0 माइनस पे जो हमने रिप्लेस किया उसको अगर हम ट्रिक से याद करेंगे तो कैसे याद कर सकते हैं, देख लो ये ट्रिक यहाँ पे क्या है वो ट्रिक के बारे में बता रहा हूँ। हमें जस्ट याद रखना है लाई योर CV, सिर्फ ये वर्ड याद रखना है लाई, इसका जो L है वो क्या है, इंडक्टर है, I क्या है, I करंट है। सिमिलरली CV जो वर्ड है, C क्या है, कैपेसिटर है, V क्या है, वोल्टेज है। यानी कि अगर ये वर्ड हम याद रखेंगे तो हमको क्या पता चल जाएगा, L चेंजेस टू I, L क्या होगा, सॉरी L क्या होगा, रिप्लेस्ड बाय I होगा, L चेंजेस टू शॉर्ट सर्किट होगा, L इंडक्टर शॉर्ट होगा। लेकिन L अगर हम T इज इक्वल टू 0 प्लस की बात करेंगे तो L क्या होगा, रिप्लेस होगा किससे, करंट सोर्स से। यही हमें यहाँ पे दिखाया है L I लाई योर CV, L I CV का मतलब क्या है, कैपेसिटर रिप्लेस्ड विथ वोल्टेज सोर्स, यही यहाँ पे दिखाया है CV, कैपेसिटर रिप्लेस्ड विथ वोल्टेज सोर्स। इतनी बातें हमें याद रखनी चाहिए। अगर हमें इसको और भी अच्छी तरह से जानना होगा, अगर हम और भी डिटेल में जाएंगे इसमें क्या क्या आ सकता है, कैसा क्वेश्चन आ सकता है, ये हमें हम देख रहे हैं, हमें देखना है कि क्या क्या हो सकता है। और भी अगर हम देखेंगे तो हमको क्या पता चलेगा, ये जो ट्रांजिएंट है वो ट्रांजिएंट आपके दिमाग में बैठना चाहिए। जब भी आपको कोई नींद से उठाएगा और पूछेगा बताओ ट्रांजिएंट में क्या होता है, इंडक्टर का वैल्यू कैसा आता है, कैपेसिटर का वैल्यू कैसा आता है, अगर कोई भी आए और नींद में से उठा के आपको पूछे तो आपको आपके दिमाग में वो फिट रहना चाहिए कि कैपेसिटर क्यों ओपन हो रहा है, इंडक्टर क्यों ओपन शॉर्ट हो रहा है, ये आपके दिमाग में अच्छी तरह से बैठना चाहिए। और वो बैठने के लिए ये जो लेक्चर ले रहा हूं ये ट्रांजिएंट के ऊपर का लास्ट लेक्चर है। अगर सिर्फ यही लेक्चर आप देखेंगे तो ट्रांजिएंट के पूरे क्वेश्चन पूरे कंसेप्ट आपके क्लियर हो जाएंगे। ठीक है, हम अभी बात कर रहे हैं जो हमने अभी तक पढ़ा नहीं, हम उसकी अब बात करेंगे। हम यहाँ पे पॉइंट लिख रहे हैं, पॉइंट नंबर फर्स्ट है, हमें अभी भी ट्रांजिएंट की बात कर रहे हैं और ट्रांजिएंट की बात करते करते हम अब आ चुके हैं हमारे कंक्लूजन पे। अगर हमने जो बात किया था प्रीवियस केस में, हम फर्स्ट ऑर्डर इक्वेशन किसको बोलते हैं, फर्स्ट ऑर्डर इक्वेशन, यानी कि फर्स्ट ऑर्डर ट्रांजिएंट हम कब बोलते हैं, जब भी हमारे सर्किट में सिर्फ एक ही एनर्जी स्टोरिंग एलिमेंट होगा। एनर्जी स्टोरिंग एलिमेंट माने कि इंडक्टर एंड कैपेसिटर, सिर्फ हमारे दो ही एलिमेंट है जो कि एनर्जी स्टोर करते हैं, इंडक्टर और कैपेसिटर। वो एनर्जी स्टोर करते हैं यानी कि उनको मेमोरी है यानी कि उनको हम डायनेमिक एलिमेंट बोलते हैं। ठीक है, अब हम बात करेंगे अगर हमारा फर्स्ट ऑर्डर इक्वेशन होगा तो हम जनरली करंट की वैल्यू कैलकुलेट कैसे करते हैं वो हमें देखने वाली बात है। I ऑफ t, ये करंट लिया हमने, इज इक्वल टू I ऑफ इनफाइनाइट प्लस ऑफ I ऑफ 0 प्लस माइनस ऑफ I ऑफ इनफाइनाइट इंटू ई रेज टू माइनस टी बाई टाउ। ये जो करंट है ये करंट हम इसी तरह कैलकुलेट करते हैं। ठीक है, सिमिलरली अगर हमें वोल्टेज कैलकुलेशन करना है तो वोल्टेज का फॉर्मूला क्या है, ये वोल्टेज का फॉर्मूला V ऑफ t इज इक्वल टू V ऑफ t इज इक्वल टू V ऑफ इनफाइनाइट प्लस इन ब्रैकेट V ऑफ 0 प्लस माइनस V ऑफ इनफाइनाइट इंटू ई रेज टू माइनस टी बाई टाउ। सिर्फ यही दो फॉर्मूले याद रखना है और ये दो फॉर्मूले कब वैलिड है, जब हमारा टाइम t इज ग्रेटर देन इक्वल टू 0, टाइम t ग्रेटर देन इक्वल टू 0, यानी कि स्टेडी स्टेट के बाद का जो टाइम है, टाइम t इज इक्वल टू 0,
सॉरी स्टेडी स्टेट के बाद का नहीं, जो ट्रांजिएंट टाइम t इज इक्वल टू 0 के बाद का जो टाइम है वहां के लिए सिर्फ ये फॉर्मूले दो क्या है, वैलिड है। हम यहाँ पे डायरेक्टली i ऑफ t बोले, v ऑफ t बोले, हमारे सर्किट में क्या क्या हो सकता है, ये फर्स्ट ऑर्डर सर्किट है, यहाँ R भी हो सकता है, C भी हो सकता है, L भी हो सकता है। अगर ये करंट IL ऑफ t बोला है, अगर हम ये करंट IL ऑफ t बोला है तो इसको IL ऑफ t बोल सकते हैं, IL ऑफ इनफाइनाइट बोल सकते हैं, IL बोल सकते हैं, IL बोलते हैं। अगर ये हमें C के टर्म में बोला है, कैपेसिटर में जो करंट फ्लो हो रहा है उसका कैलकुलेशन करो, अगर ऐसा कोई बोला है तो हमको क्या करना होगा, सिर्फ यहाँ पे IL को क्या करना पड़ेगा, C से रिप्लेस करना पड़ेगा, ठीक है। यहाँ पे सिर्फ C को रिप्लेस करेगा और यही फॉर्मूला है फर्स्ट ऑर्डर इक्वेशन के लिए। हम जनरली यही फॉर्मूला यूज करते हैं, हमें इसके ऊपर क्वेश्चन में जाना नहीं है क्योंकि क्वेश्चन में एग्जाम में क्वेश्चन नहीं आ सकते, हमें सिर्फ बेसिक कंसेप्ट आते हैं और हमें ये जो फॉर्मूला है ये फॉर्मूला याद में रखना चाहिए। अगर डायरेक्टली फॉर्मूला पूछा गया तो ये फॉर्मूला डायरेक्टली पूछा जा सकता है। अगर R के बारे में पूछा है, बताओ रेजिस्टेंस में जो करंट फ्लो हो रहा है वो करंट की वैल्यू बताओ, तो क्या करेंगे, सिर्फ R से रिप्लेस करेंगे, सिर्फ R से क्या करेंगे जी, रिप्लेस करेंगे। सिमिलरली VC ऑफ t माने कि वोल्टेज अक्रॉस कैपेसिटर, सिमिलरली अगर VL लेंगे तो VL माने कि वोल्टेज अक्रॉस इंडक्टर, VR ऑफ t माने कि वोल्टेज अक्रॉस रेजिस्टेंस। ये फॉर्मूला हमें सिर्फ याद रखना है और ये फॉर्मूला सिर्फ फर्स्ट ऑर्डर के लिए वैलिड है, ये फर्स्ट ऑर्डर के लिए ही इक्वेशन वैलिड है। अगर हम सेकंड ऑर्डर की बात करेंगे, सेकंड ऑर्डर का जो वर्ड हम यूज करते हैं सेकंड ऑर्डर माने कि वहां पे दो एनर्जी स्टोरिंग एलिमेंट होंगे, वहां पे दो एनर्जी स्टोरिंग एलिमेंट होंगे, L भी होगा, C भी होगा, तब ये फॉर्मूला वहां पे वैलिड नहीं होगा। तब हम लाप्लास डोमेन में जाएंगे। लाप्लास डोमेन क्या होता है वो भी हम अभी थोड़ी देर में इसी के बाद इन शॉर्ट में देखते हैं। लाप्लास डोमेन में इंडक्टर, कैपेसिटर और रेजिस्टर का बिहेवियर क्या होता है, तब तक के लिए ये फर्स्ट ऑर्डर के लिए ये इक्वेशन क्या है जी, वैलिड है, ठीक है। ये इक्वेशन V ऑफ t इज इक्वल टू V ऑफ इनफाइनाइट प्लस ऑफ इन ब्रैकेट V ऑफ 0 प्लस माइनस ऑफ V ऑफ इनफाइनाइट इनटू e रेज टू माइनस t बाय टाउ। ये जो टर्म e रेज टू माइनस t बाय टाउ है ये मैंने प्रीवियस केस में भी एक्सप्लेन किया था। ये टाउ क्या है, टाइम कांस्टेंट है। V ऑफ इनफाइनाइट क्या है, V ऑफ इनफाइनाइट क्या है, वोल्टेज की वैल्यू है एट इनफाइनाइट एट स्टेडी स्टेट टाइम। V ऑफ 0 प्लस क्या है, वोल्टेज की वैल्यू है एट टाइम t इज इक्वल टू 0 प्लस। और हमने अभी प्रीवियस पार्ट में ही देखा है कि V ऑफ 0 प्लस हम कैसे निकाल सकते हैं। एट t इज इक्वल टू 0 प्लस पे हमें V ऑफ 0 प्लस की वैल्यू जो एट टाइम t इज इक्वल टू 0 माइनस पे आ रही थी वही वैल्यू V ऑफ 0 प्लस के समान कहलाएगी, क्योंकि अगर कैपेसिटर होगा तो कैपेसिटर क्या करेगा, सडन चेंज इन वोल्टेज को अपोज करेगा। सिमिलरली अगर इंडक्टर होगा, इंडक्टर क्या करेगा जी, सडन चेंज इन करंट को अपोज करेगा। ये हमने देखा है। अगर हम इसके आगे जाएंगे तो हम इस फॉर्मूले में ही आगे जाएंगे। हमको कैलकुलेट क्या करना पड़ेगा या हमको पता क्या करना पड़ेगा, यही टर्मिनोलॉजी। हमको पता क्या करना पड़ेगा, हमको वैल्यू I ऑफ इन्फिनिटी या V ऑफ इन्फिनिटी की वैल्यू हमको कैलकुलेट करना पड़ेगी। सिमिलरली हमको कैलकुलेट क्या करना पड़ेगा, हमको वैल्यू ऑफ I ऑफ 0 प्लस या वैल्यू ऑफ V ऑफ 0 प्लस कैलकुलेट करना पड़ेगा। सिमिलरली हमको इस सर्किट में जो आ रहा है अगेन टर्म क्या आ रहा है, अगेन टर्म आ रहा है टाइम कांस्टेंट टाउ, ये हमें कैलकुलेट करना पड़ेगा। ये कैलकुलेट करने की नीड अभी हमें जो बेसिक जो एग्जाम होते हैं ये एग्जाम में हमें इसके बारे में पूछा नहीं जा सकता, लेकिन ये टाइम कांस्टेंट है, ये टाइम कांस्टेंट के बारे में पूछा जा सकता है। ये फॉर्मूला है, ये फॉर्मूला डायरेक्टली पूछा जा सकता है। इंडक्टर शॉर्ट सर्किट होगा, क्यों शॉर्ट सर्किट होगा ये पूछा नहीं जाएगा, लेकिन एट स्टेडी स्टेट इंडक्टर एक्ट एज डैश डैश डैश, इंडक्टर एक्ट एज डैश डैश डैश, ये पूछा जा सकता है। सिमिलरली एट स्टेडी स्टेट कैपेसिटर एक्ट एज डैश डैश डैश, ये भी पूछा सकता है। आपण बघा आता काय बघतोय, I ऑफ इनफाइनाइट, V ऑफ इनफाइनाइट, दूसरा ऑप्शन काय, दुसरं काय आहे I ऑफ 0 प्लस, V ऑफ 0 प्लस। सिमिलरली तिसरं काय आहे, टाइम t, टाइम आहे हा काय हो, टाइम कॉन्स्टंट टाउ आहे। मग या ठिकाणी I ऑफ इनफाइनाइट आणि V
व्ही ऑफ इन्फायनाइट आपण काय करू शकतो, आपण यांना इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच याला आपण काय करू शकतो, इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कसं इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, जेव्हा इंडक्टर असेल तो स्टेडी स्टेटला आहे, म्हणजे इंडक्टरचा जो स्टेडी स्टेटला व्होल्टेज असणार आहे तो व्होल्टेज कसा असणार आहे, 0 असणार आहे. मग त्यातून फ्लो होणारा करंट आपल्याला ठिकाणी काढायचा आहे. सिमिलरली कॅपॅसिटर असेल, कॅपॅसिटर काय होणार, स्टेडी स्टेटला ओपोजिट होणार आहे. त्याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे तो काहीतरी असणार आहे, पण करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हे आपण टर्म काय करू शकतो, इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, ज्या की या टर्म आहेत. ठीक आहे, या ठिकाणी जी दुसरी टर्म आहे I ऑफ 0 प्लस आणि V ऑफ 0 प्लस आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये याचं डिस्कशन केलं होतं. ॲट t इज इक्वल टू 0 प्लसला काय होतं, जेव्हा इंडक्टर असेल तो इंडक्टर काय होतो, इंडक्टर रिप्लेस्ड बाय करंट सोर्स. मग तो करंट सोर्स आपण कुठला घेतला होता, तो करंट सोर्स आपण घेतला होता ॲट टाइम t इज इक्वल टू 0 मायनसला. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला पास्ट कंडिशन मध्ये जावं लागलेलं आहे. पास्ट कंडिशन कोणती कंडिशन आहे, टाइम t लेस दॅन 0, म्हणजेच टाइम t इज इक्वल टू 0 मायनस. आपल्याला कुठे जावं लागणार आहे, पास्ट मध्ये जावं लागणार आहे. पास्ट मध्ये जो इंडक्टरचा करंट असणार आहे तो करंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे, आणि तो करंट I L ऑफ 0 मायनस इज इक्वल टू I L ऑफ 0 प्लस. ही प्रॉपर्टी नुसार आपल्याला तो इंडक्टरचा जो करंट आहे तो काय, इंडक्टर जो आहे आपला तो इंडक्टर काय करावा लागणार आहे, रिप्लेस करावा लागणार आहे. सिमिलरली आपल्याकडे जर कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटर काय होणार आहे, व्होल्टेज सोर्सने रिप्लेस होणार आहे. मग ते व्होल्टेज सोर्स आपण कधी घेणार आहे, ॲट टाइम t इज इक्वल टू 0 मायनसला. म्हणजे अगेन पास्ट मध्ये जावं लागणार आहे. पास्ट मध्ये जातोय म्हणजेच काय होतोय, पास्ट मध्ये जातोय म्हणजेच काय होतोय, या ठिकाणी टाइम t इज इक्वल टू 0 असेल. हा काय झाला, माझा पास्ट झाला. पास्ट झाला म्हणजेच काय झाली, स्टेडी स्टेट कंडिशन झाली. स्टेडी स्टेट कंडिशन झाली म्हणजे टाइम t लेस दॅन 0 म्हटलं काय, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस म्हटलं काय. दोन्हीचा अर्थ काय हो, एकच असणार आहे. ठीक आहे, मग कॅपॅसिटर असेल, कॅपॅसिटर काय होणार आहे, व्होल्टेज सोर्सने रिप्लेस होणार आहे. व्होल्टेज सोर्स कुठला असणार आहे, टाइम t इज इक्वल टू 0 मायनस. यानी की स्टेडी स्टेट का, यालाच आपण कसं म्हणतो, VC ऑफ 0 मायनस इज इक्वल टू VC ऑफ 0 प्लस. प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर विच डज नॉट अलाव सडन चेंज इन व्होल्टेज, प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर विच डझंट अलाव सडन चेंज इन करंट. हे आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर तिसरी टर्म आहे टाइम कॉन्स्टंट. त्या टाइम कॉन्स्टंट आपण या टाइम कॉन्स्टंट बद्दल बोलतोय. तर टाइम कॉन्स्टंट बद्दल मी बोलत असताना माझ्याकडे इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी काय असायला पाहिजेत. ठीक आहे, मी तिसरा पॉईंट घेतो या ठिकाणी, जो टाइम कॉन्स्टंट आहे आपला. टाइम कॉन्स्टंट बद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी हा तिसरा पार्ट घेतोय, जो टाइम कॉन्स्टंट आहे ते आपण टाउने रिप्रेझेंट करू शकतो. जर माझा RC सर्किट असेल, म्हणजे रेजिस्टन्स असेल, कॅपॅसिटर असेल, त्याचा टाइम कॉन्स्टंट काय असणार आहे बघा, टाइम कॉन्स्टंट इज इक्वल टू R इंटू C. एक टाइम कॉन्स्टंट असू शकतो. दुसरा टाइम कॉन्स्टंट R इक्वलंट इंटू C, म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टन्स ज्यादा असतील तर त्याचा आपण R इक्वलंट घेणार आहे, इंटू C करणार आहे. तिसरा ऑप्शन असू शकतो C इक्वलंट इंटू R, म्हणजे R इंटू C इक्वलंट, म्हणजे नंबर ऑफ कॅपॅसिटर ज्यादा असतील मग ते आयदर इन पॅरलल और आयदर इन सिरीज, तर आपण त्याचा टाइम कॉन्स्टंट R इंटू C इक्वलंट. त्याचबरोबर R इक्वलंट इंटू C इक्वलंट, म्हणजे टाइम कॉन्स्टंट आपण अशा पद्धतीने काढू शकतो. पण हा टाइम कॉन्स्टंट जनरली एक्झिस्ट कोणासाठी असतो, हे जे इक्वेशन आहे एक्झिस्ट फॉर t ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपण टाइम कॉन्स्टंट जो कॅल्क्युलेट करतो तो टाइम कॉन्स्टंट प्रेझेंट स्टेटला, प्रेझेंट कंडिशनला कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच टाइम कॉन्स्टंट आपण कॅल्क्युलेट करतो फॉर t ग्रेटर दॅन 0 ला. हा टाइम कॉन्स्टंट काय आपण कॅल्क्युलेट करतो. सिमिलरली माझ्याकडे जर इंडक्टर असेल सर्किटमध्ये आणि रेजिस्टन्स असेल, आपण बात करतोय फक्त फर्स्ट ऑर्डरची. जर इंडक्टर असेल, इंडक्टर आणि रेजिस्टर असेल, म्हणजेच माझं सर्किट जर RL सर्किट असेल तर अगेन मी टाइम कॉन्स्टंट घेतोय. टाइम कॉन्स्टंट इज इक्वल टू L डिवाइडेड बाय R. जर माझ्याकडे नंबर ऑफ इंडक्टर असतील तर मी टाइम कॉन्स्टंट घेतो L इक्वलंट डिवाइडेड बाय R. जर माझ्याकडे नंबर ऑफ रेजिस्टर ज्यादा असतील तर मी टाइम कॉन्स्टंट घेतोय L डिवाइडेड बाय R इक्वलंट. जर माझ्याकडे दोन्ही ज्यादा नंबर मध्ये असतील, L इक्वलंट सिरीज मध्ये असेल, R इक्वलंट सिरीज मध्ये असेल, मी टाइम कॉन्स्टंट घेतोय. टाइम कॉन्स्टंट इज इक्वल टू L इक्वलंट डिवाइडेड बाय R इक्वलंट. म्हणजे टाइम कॉन्स्टंट मी अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. टाइम कॉन्स्टंट बद्दल बोलायचं झालं, आणखी जर बोलायचं झालं तर आपण काय बोलू शकतो बघा टाइम कॉन्स्टंट बद्दल. हे जे आपण R इक्वलंट C इक्वलंट कॅल्क्युलेट केले, टाइम कॉन्स्टंट ह्या पद्धतीने पण असू शकतो, एखादा नंबर पण असू शकतो. पण जर एखादा टाइम कॉन्स्टंट जर 0 असेल किंवा इन्फायनाइट असेल तर या इन्फायनाइट किंवा 0 टाइम कॉन्स्टंटला आपण हे ट्रान्झिएंट अप्लाय करू शकत नाही. मग ट्रान्झिएंट जर आपण अप्लाय करू शकत नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्म यूज करावा लागतो. मग तर लाप्लास ट्रान्सफॉर्म काय आहे ते आपण आता थोडक्यामध्ये बघणार आहे. टाइम कॉन्स्टंट 0 असेल आणि इन्फायनाइट असेल तर आपण
ट्रान्झिएंट हा कन्सेप्ट त्याला अप्लाय करू शकत नाही. जर आपल्याला करंट काढायचं असेल, व्होल्टेज काढायचं असेल, तर आपल्यासाठी काय करावं लागतो, लाप्लास डोमेन मध्ये अनालिसिस करावं लागतं. मग ते अनालिसिस साठी आपण इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्सचं बिहेवियर काय असतं ते पण आपण पाहणार आहे. सिमिलरली जर आरसी सर्किट असेल, म्हणजे आरसी सर्किट असेल, तर आरसी सर्किटचा टाइम कॉन्स्टंट कसा असतो, आरसी व्हेरिएशन असतं. त्याचबरोबर जर सर्किट आपला आरएल असेल तर त्याचा टाइम कॉन्स्टंट काय असतो, एल बाय आर असतो. म्हणजे हे टाइम कॉन्स्टंटच्या बाबतीत एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण पाहिलं की जर टाइम कॉन्स्टंट 0 असेल किंवा जर टाइम कॉन्स्टंट इन्फायनाइट असेल, याचा अर्थ काय असणार आहे, टाइम कॉन्स्टंट 0 आहे याचा अर्थ काय असणार आहे. जर आरसी सर्किट असेल तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू कधी 0 असू शकते, जेव्हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये एखादं शॉर्ट सर्किट असेल तेव्हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. आपला टाइम कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्फायनाइट कधी असू शकते, जेव्हा टाइम कॉन्स्टंट मध्ये आरसी सर्किट असेल आणि त्यामध्ये एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्फायनाइट असेल. रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्फायनाइट कधी असते, रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्फायनाइट माने कि वो ओपन सर्किट है, ओपन सर्किट माने कि उसके अक्रॉस का इंपीडेंस क्या होगा, इन्फायनाइट होगा. इंपीडेंस इन्फायनाइट माने की रेजिस्टन्स इन्फायनाइट. ठीक आहे, म्हणजे रेजिस्टन्सचा आपला टाइम कॉन्स्टंट इन्फायनाइट कधी असू शकतो, टाइम कॉन्स्टंट 0 कधी असू शकतो ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी मी लाप्लास डोमेन बद्दल थोडक्यामध्ये बोलतोय. लाप्लास ट्रान्सफॉर्म, ठीक आहे, ही लाप्लास ट्रान्सफॉर्म किंवा याला आपण लाप्लास डोमेन असंही म्हणूया. लाप्लास डोमेन मध्ये आपण अनालिसिस काय करतो, जेव्हा ट्रान्झिएंट अनालिसिस आपल्याला अप्लाय करता येत नाही, म्हणजे ज्यावेळेस आपला टाइम कॉन्स्टंट 0 किंवा टाइम कॉन्स्टंट हा इन्फायनाइट होतो, त्यावेळेस आपण लाप्लास डोमेनचा यूज करतो. मग लाप्लास डोमेन मध्ये जो आपला एल आहे, जो आपला इंडक्टर आहे, तो काय होतो, इंडक्टर चेंजेस. हा जो इंडक्टर आहे तो एस एल ने चेंज होतो. म्हणजे या इंडक्टरची व्हॅल्यू आपण लाप्लास डोमेन मध्ये कशी घेतो, एस एल याने घेतो. त्याचबरोबर आपला कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपण कशी घेतो, माझ्याकडे हा जर कॅपॅसिटर असेल, हा इंडक्टर असेल, हे व्हॅल्यू कशामध्ये येतो, ह्या व्हॅल्यू टाइम डोमेन मध्ये आहेत. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू कशा येतो, ह्या व्हॅल्यू काय येतो, लाप्लास डोमेन मधील या व्हॅल्यू आहेत. जर माझ्याकडे कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटर चेंजेस टू, जे कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 1/CS, या अमाऊंटनं कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. यस रिप्रेझेंट लाप्लास डोमेन. सिमिलरली माझ्याकडे रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्स इन टाइम डोमेन आपण रिप्रेझेंट कसा करू शकतो. हा जर माझ्याकडे रेजिस्टन्स असेल, ठीक आहे, तर लाप्लास डोमेन मध्ये पण रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते, सेम राहते. ठीक आहे, लाप्लास डोमेन मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू कोणत्याही प्रकारे चेंज होत नाहीये. सिमिलरली जर मला कुणी लाप्लास डोमेन मध्ये करंट काढायला सांगितला किंवा करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली, आय ऑफ 0+ जर मला कोणी कॅल्क्युलेट करायला सांगितला तर मी कॅल्क्युलेट कसा करतो बघा. लिमिट as s tends to infinite s into I of s, याची व्हॅल्यू मी या ठिकाणी अशी कॅल्क्युलेट करू शकतो. हे जे बघितलं, हे आपण कशाच्या बाबतीत बघितलं, हे जे बघितलं आपण आहे ते लाप्लास डोमेन मध्ये आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो ते याच्याबद्दल आपण माहिती घेतली. याच्यानंतर आपण जो आपला इंडक्टर आहे आणि जो कॅपॅसिटर आहे, म्हणजे जे आपल्या ट्रान्झिएंट अनालिसिस मधले जे इंडक्टर कारणीभूत सर्किट आहेत, त्या सर्किट एलिमेंट आहेत, ते इंडक्टर आणि कॅपॅसिटर बद्दल आपण एनर्जी बद्दल थोडंफार बोलणार आहोत. आणि या ठिकाणी ट्रान्झिएंट हा अनालिसिस हा टॉपिक या ठिकाणी काय करणार होतो, कंक्लूड करणार आहेत. मी बोललो की जर इंडक्टर असेल, इंडक्टरने एनर्जी स्टोअर केलेली काय असते, 1/2 इंटू एल इंटू IL ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, इंडक्टर हा काय करतो, एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ करंट. जर सी असेल, सी ने म्हणजे कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटर स्टोअर्स इन द एनर्जी इन द फॉर्म ऑफ 1/2 इंटू CV स्क्वेअर. म्हणजे या फॉर्म मध्ये आपण एनर्जीचं कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे एनर्जी आपण या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करतो. एनर्जीचं युनिट काय असतं, जूल हे एनर्जीचं युनिट असते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण एनर्जी अजून दुसऱ्या कोणत्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. जर एनर्जी आपल्याला अजून कॅल्क्युलेट करायचं असेल तर एनर्जी इज इक्वल टू, एनर्जी दुसरी डेफिनेशन असते, एनर्जी इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम टाइम टी, म्हणजे लिमिट काय घेतो आपण, टी घेतो, I² इंटू R इंटू टी, म्हणजे इंटिग्रेशन घेतलं आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम टी तर आपल्याला काय मिळतो, I²R ही काय पॉवर आहे, पॉवर. त्याचबरोबर आपल्याला अजून लिहू शकतो टाइम टी इज इक्वल टू P इंटू dt, यालाही आपण असं लिहू शकतो. जर आपण पॉवरचं इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला काय मिळणार आहे, एनर्जी मिळणार आहे. मग ट्रान्झिएंट अनालिसिसच्या बाबतीमध्ये आपण काय काय कन्सेप्ट पाहिल्या, कॅपॅसिटरचं चार्जिंग पाहिलं, कॅपॅसिटर डिस्चार्जिंग पाहिलं, कन्सेप्ट ऑफ 0+, 0- 0 याही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याबरोबर एनर्जी आपण कॅल्क्युलेट कसं करू शकतो. ज्यावेळेस कॅपॅसिटर हा चार्जिंग होतो त्यावेळेस कॅपॅसिटरचा व्होल्टेज कसं इन्क्रीज होत असते, ज्यावेळेस इंडक्टर हा चार्जिंग होतो त्यावेळेस इंडक्टरचा करंट हा कसा
चार्ज होत करंट हा कसा इन्क्रीज होत असतो, ज्यावेळेस कॅपॅसिटर हा डिस्चार्जिंग होत असतो त्यावेळेस व्होल्टेजची व्हॅल्यू काय येते, ज्यावेळेस इंडक्टर हा चार्जिंग होत असतो त्यावेळेस व्होल्टेजची काय असते, व्होल्टेजची व्हॅल्यू काय असते, म्हणजे व्होल्टेज कधी पॉझिटिव्ह असतं, एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असू शकतं, एखादं फंक्शन डिक्रीजिंग आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असू शकतं, एखादे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असू शकतं ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर स्टेडी स्टेटला इंडक्टर शॉर्ट का होतो, स्टेडी स्टेटला कॅपॅसिटर ओपनच का होतो, स्टेडी स्टेटला कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट झिरोच का असतो, स्टेडी स्टेटला इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज झिरोच का असतं, याही कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण 0 मायनस ही कंडिशन स्टेडी स्टेट कंडिशन का आहे असं म्हणतो. त्याचबरोबर टी इज इक्वल टू झिरोला आपल्या सर्किटचं बिहेवियर कसं असतं ते आपण पाहिलेलं आहे. टी इज इक्वल टू 0 प्लसला काय होतं, जो आपला इंडक्टर आहे तो इंडक्टर काय होतो, करंट सोर्सने रिप्लेस होतो, त्या इज इक्वल टू टी इज इक्वल टू 0 प्लसला जो आपला कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर काय होतो, व्होल्टेज सोर्सने रिप्लेस होतो, पण तो जो व्होल्टेज सोर्स घेतो तो व्होल्टेज सोर्स आपण कुठला घेतो, ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 मायनसला, म्हणजे स्टेडी स्टेट कंडिशनला जो व्होल्टेज सोर्स असेल त्या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू आणि टाइम टी इज इक्वल टू 0 प्लसची व्हॅल्यू काय असते, सेम असते. हेही आपण या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. एवढं बेसिक डिस्कशन आपल्याला ट्रान्झिएंट अनालिसिस या टॉपिकमध्ये महत्त्वाचं आहे. या जो लेक्चर हे जे शेवटचं लेक्चर आहे या शेवटच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जे काही इम्पॉर्टंट पॉईंट असतील ते इम्पॉर्टंट पॉईंट मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. अगेन शॉर्टमध्ये मी या ठिकाणी पॉईंट लिहितोय, एल चेंजेस टू शॉर्ट सर्किट ॲट स्टेडी स्टेट कंडिशन, स्टेडी स्टेट कंडिशनला बोलतोय. सी चेंजेस टू ओपन सर्किट, जर ओपन सर्किट असेल तर करंट आय सी ऑफ इन्फायनाईट काय असणार आहे, आय सी ऑफ इन्फायनाईट 0 असणार आहे. जर कॅपॅसिटर असेल शॉर्ट सर्किट असेल तर व्ही एल ऑफ इन्फायनाईट काय असणार आहे, 0 असणार आहे. आय ऑफ इन्फायनाईट, आय सी ऑफ इन्फायनाईट 0 असणार आहे, हा 0 एम्पियर असणार आहे, हा 0 व्होल्ट असणार आहे. हा जर करंट 0 आहे याचा अर्थ व्होल्टेजची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. करंट 0 आहे म्हणजे व्होल्टेज 0 आहे असं आपण कधीही अज्यूम करायचं नाही आहे, कारण ओपन सर्किटच्या अक्रॉसच व्होल्टेज आपण मेजर करत असतो. याचाच अर्थ व्होल्टेज 0 आहे, याचाच अर्थ हे शॉर्ट सर्किट आहे. जर व्होल्टेज 0 असेल तर करंट 0 आहे असं आपण कधीही म्हणणार नाहीये, कारण आपण जो करंट कॅल्क्युलेट करतो, जो आपण ॲमीटर कनेक्ट केलेला असतो तो ॲमीटर आपण करंट मेजर करण्यासाठी सिरीजमध्ये कनेक्ट केला असतो, तो सिरीजमध्ये असतो. याचाच अर्थ तो मेजर काय करतो, तो शॉर्ट सर्किट करंटच मेजर करतो. याने की व्होल्टेज 0 आहे याचाच अर्थ आय एल ऑफ इन्फायनाईट म्हणजे आय एल ॲट स्टेडी स्टेट कंडिशनला 0 असू शकत नाहीये, त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. मग तीच व्हॅल्यू आपण जे आपण फर्स्ट ऑर्डर इक्वेशन घेतले होते त्या फर्स्ट ऑर्डर इक्वेशनच्या माध्यमातून आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ते आपण पाहिलं होतं, जे इक्वेशन लिहिले होते बोर्डवरती, आय ऑफ टी इज इक्वल टू आय ऑफ इन्फायनाईट प्लस ऑफ ब्रॅकेट आय ऑफ 0 प्लस मायनस आय ऑफ इन्फायनाईट ब्रॅकेट कंप्लीट इंटू टी रेस टू मायनस टी बाय टाउ. दिस इक्वेशन इज व्हॅलिड फॉर ओनली फर्स्ट ऑर्डर स्टँडर्ड इक्वेशन अँड फॉर टाइम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे इक्वेशन आपलं फक्त फर्स्ट ऑर्डर सर्किटलाच फक्त व्हॅलिड होतं, हेही आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर टाइम कॉन्स्टंट कसा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, जर आरसी सर्किट असेल तर आर इक्विव्हॅलंट इंटू सी इक्विव्हॅलंट, जर आर एल सर्किट असेल तर एल इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलंट. या पद्धतीने आपण टाइम कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करत होतो ते पाहिलं होतं. त्याचबरोबर एनर्जी बद्दल पाहिलं, एनर्जी स्टोअर करतो एनर्जी इन द फॉर्म ऑफ करंट. एनर्जीचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू 1/2 इंटू आय एलचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर, म्हणजे हा आय एलचा स्क्वेअर आहे. याचाच अर्थ हा एनर्जी कशामध्ये स्टोअर करतो, करंटच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय. म्हणजे इंडक्टर जनरली काय करतो, इंडक्टर अपोजेस सडन चेंज इन करंट, म्हणजे तो इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट, तो करंटच्या चेंज होण्याला काय करतो, विरोध करतो. सिमिलरली कॅपॅसिटर स्टोअर्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज, म्हणजेच कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजच्या चेंजला तो अपोज करतोय, व्होल्टेजच्या चेंजला अपोज करतोय, माने की तो त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीच्या चेंजला अपोज करतोय. सिमिलरली करंटला इंडक्टर अपोज करतोय करंटच्या चेंजला, याने की हा जो एनर्जी आहे तो इनडायरेक्टली काय करतोय, एनर्जीच्या चेंजलाच तो अपोज करतोय. ही प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर आणि कॅपॅसिटर झाली. तर सिमिलरली रेजिस्टरची प्रॉपर्टी लिहायची झाली तर रेजिस्टरची प्रॉपर्टी काय असू शकते बघा, रेजिस्टर्स अपोजेस फ्लो ऑफ करंट, म्हणजे जो करंटचा फ्लो आहे त्या करंटच्या फ्लोलाच अपोज करतो, तो करंटच्या चेंजला अपोज
अपोज करत नाही, तो फक्त करंटच्या फ्लोला अपोज करतो. म्हणजे करंटला कमी फ्लो होऊ द्यायचं नाही असं त्याचं काम असतं. पण या ठिकाणी इंडक्टर काय करतोय, करंटला फ्लो होऊ देतोय, पण जो करंट फ्लो होताना चेंज इन मॅग्निट्यूडचा आहे त्या चेंज इन मॅग्निट्यूडला अपोज करतोय. सिमिलरली हा कॅपॅसिटर काय करतोय, हा कॅपॅसिटर व्होल्टेजच्या चेंजला अपोज करतोय, तो व्होल्टेजला फ्लो होऊ देतोय. व्होल्टेज काय होतं त्याच्या अक्रॉस असते, पण जर व्होल्टेज चेंज होणार लागलं तर त्या चेंजला अपोज करतोय, व्होल्टेजला अपोज करतोय, माने की एनर्जीच्या चेंजला अपोज करतोय. ठीक आहे, एवढ्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत. त्याचबरोबर आपण जनरली पाहतो की आपल्याला जे सांगितलं जातं की इंडक्टर शॉर्ट सर्किट काय होतो, इंडक्टरचं फंक्शन काय आहे, ते शॉर्ट सर्किट काय होणार आहे. आपण जनरली स्टेडी स्टेट कंडिशनला स्टेडी स्टेट कंडिशन आहे याचाच अर्थ आपण असं लिहितो की जनरली आपल्याला टीचर्सने किंवा कॉलेजमध्ये काय सांगितलेलं असतं, एक्सेल इज इक्वल टू जे ओमेगा एल असतो, एक्सी इज इक्वल टू 1/जे ओमेगा सी असतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असतं ॲट स्टेडी स्टेट कंडिशन. स्टेडी स्टेट कंडिशन यानी की डीसी कंडिशन, जर डीसी असेल तर फ्रिक्वेन्सीचा काय विषय येणार नाही, फ्रिक्वेन्सी नसेल, ओमेगा इज इक्वल टू 0 असेल. या ठिकाणी जर ओमेगाची 0 व्हॅल्यू पुट केली तर एक्सेल काय होतो, एक्सेलची व्हॅल्यू 0 होते. हा जर एक्सेल 0 आहे माने की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 0 आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 0 माने की इंडक्टन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. एक्सेलची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे, माने की तो शॉर्ट सर्किट असणार आहे. हा शॉर्ट सर्किट आहे, म्हणून इंडक्टर काय होतो, शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होतो, म्हणून इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज 0 असतं. त्याचबरोबर 1/जे ओमेगा सी, या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू 0 पुट केली, स्टेडी स्टेट बाबत बोलतोय, स्टेडी स्टेटला व्हॅल्यू 0 असणार आहे. 0 असेल तर 1/0, 1/0 म्हणजे 1/0 काय येणार आहे, एनी नंबर अपॉन 0 ऑलवेज इन्फिनिटी. या ठिकाणी एक्सी ची व्हॅल्यू काय येणार आहे, इन्फायनाइट येणार आहे. जर रिॲक्टिव्ह जर द इम्पिडन्स हा जर रिॲक्टिव्ह इम्पिडन्स जर इन्फायनाइट असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू जर मॅक्झिमम असेल तर त्यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. जर करंट फ्लो होणार नसेल तर हा काय होणार आहे, ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. म्हणून जनरली आपण कॅपॅसिटर ऍक्ट ॲज ओपन सर्किट असं म्हणतो. मग कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट काय असतो, 0 असतो. का 0 असतो, कारण त्याचा जो इम्पिडन्स असतो कॅपॅसिटरचा तो काय असतो, इन्फायनाइट असतो. हेही आपण कॉलेजमध्ये शिकलेलो आहे किंवा जे आपल्याला सांगितलेलं आहे ते पण खरं आहे. पण याच्यापेक्षा जे अप्रोप्रिएट आन्सर आहे ते अप्रोप्रिएट आन्सर आपण चार्जिंग ऑफ डिस्चार्जिंग चार्जिंग अँड डिस्चार्जिंग मध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये कॅपॅसिटर का ओपन होतो, कॅपॅसिटर का ओपन होतो, त्याबरोबर इंडक्टर का शॉर्ट होतो, त्याचे बेसिक रिझन किंवा जे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे पण स्टेटमेंट मी रॉंग आहे असं म्हणत नाहीत, हे पण स्टेटमेंट बरोबर आहेत. पण याच्याच बरोबर जर अप्रोप्रिएट आन्सरच्या बाबतीत जर आपण अप्रोप्रिएट कन्सेप्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर अप्रोप्रिएट कन्सेप्ट काय आहे, इंडक्टर चार्ज होत असताना काय होतं, इंडक्टर चार्ज होत आहे याचाच अर्थ तो जो एनर्जी स्टोअर करतोय तो एनर्जी काय करतोय, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. एनर्जी काय होते, वाढते, चार्ज होतो. याचाच अर्थ काय, आपण मोबाईलची बॅटरी चार्जिंग करतो, कधी करतो, ज्यावेळेस आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली असते, म्हणजे त्याची जी पॉवर आहे ती पॉवर काय झाली असते, लो झालेली असते. म्हणजेच त्याने जी एनर्जी स्टोअर केलेली असते ती लो व्हॅल्यूला झाली असते, म्हणजे मिनिमम झालेली असते. मिनिमम याने की मोबाईल स्विच ऑफ होतो, याचा अर्थ काय आहे, त्याची जी एनर्जी आहे ती 0 झालेली आहे. मग एनर्जी 0 असेल त्याला आपल्याला चार्ज करायचं असेल तर काय होणार आहे, एनर्जी 0 पासून वाढणार आहे. म्हणजे एनर्जी काय आहे, इंडक्टिंग इन्क्रीजिंग फंक्शन आहे. जर एनर्जी इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर हा आयल सुद्धा कसा असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हा कॅपॅसिटर हा सुद्धा कसा आहे, इन्क्रीजिंग फंक्शन असणार. कॅपॅसिटरचे व्होल्टेज आहे ते सुद्धा कसं असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. जर कॅपॅसिटर असेल, कॅपॅसिटरनं एनर्जी स्टोअर केलेली 1/2 CB² असेल. जर आपला मोबाईल स्विच ऑफ झालेला असेल, मोबाईल स्विच ऑफ माने की एनर्जी स्टोर्ड बाय दिस कैपेसिटर बैटरी इज 0. अगर एनर्जी 0 होगी, इसको अगर चार्ज करना होगा तो क्या करना पड़ेगा, उसको हमें प्लग इन करना होगा. अगर हम प्लग इन करेंगे तो एनर्जी क्या होगी, स्लोली 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 बढ़ती जाएगी और 1-2 घंटे में हमारे मोबाइल की बैटरी फुल हो जाएगी. अगर मोबाइल की बैटरी फुल हो गई तो हम इसी को बोलते हैं कि मोबाइल फुल्ली चार्ज होगा. यानी कि जो कैपेसिटर है उसने मैक्सिमम एनर्जी स्टोर कर दी. अगर मैक्सिमम एनर्जी स्टोर कर दी उसका ही मतलब क्या है, उसके अक्रॉस का वोल्टेज की लेवल क्या गई, बढ़ गई. वोल्टेज एनर्जी मैक्सिमम हो गई, मैक्सिमम एक वैल्यू है, मैक्सिमम वैल्यू तक बढ़ गया. हम बोलते हैं बैटरी हमारी 100% हो गई, 100% बैटरी हो गई. इसका मतलब क्या है, उसने मैक्सिमम एनर्जी उस बैटरी में स्टोर कर दी. इसका मतलब यह है कि उसका अक्रॉस का जो वोल्टेज है, जो बैटरी में जो वोल्टेज की लेवल है, वो वोल्टेज की लेवल क्या हो गई, मैक्सिमम हो गई. वो मैक्सिमम कितनी हो सकती है, मैक्सिमम डीसी वोल्टेज हो सकता है 12 वोल्ट 24 वोल्ट, जो बैटरी की कैपेसिटी है उसके अकॉर्डिंग हो गई. तो
उसने मैक्सिमम एनर्जी स्टोर कर दी, इसका मतलब है वोल्टेज की लेवल क्या हो गई, मैक्सिमम हो गई। अगर ये वोल्टेज की लेवल मैक्सिमम हो गई, मैक्सिमम नंबर कितना हो सकता है, 12 हो सकता है, 24 वोल्ट हो सकता है, ये मैंने बताया। अगर इस मैक्सिमम वोल्टेज का हम अगर डेरिवेटिव लेंगे, अगर d बाई डी टी ऑफ इस 24 लेंगे या d बाई डी टी ऑफ 12 लेंगे, तो d बाई डी टी ऑफ दिस कॉन्स्टेंट नंबर क्या आएगा, ये 0 आएगा, ये भी 0 आएगा। अगर ये 0 आएगा, IC ऑफ इनफाइनाइट क्या आएगा, IC ऑफ इनफाइनाइट इज इक्वल टू C इंटू DC ऑफ इनफाइनाइट डिवाइडेड बाई dt आएगा। अगर ये 0 आएगा, ये मैक्सिमम वैल्यू है, ये भी मैक्सिमम वैल्यू है, ये 0 आएगा तो ये प्रोडक्ट 0 आएगा। अगर ये प्रोडक्ट 0 आएगा तो IC ऑफ इनफाइनाइट क्या आएगा, 0 आएगा। अगर IC ऑफ इनफाइनाइट 0 आएगा यानी कि वो क्या करेगा, ओपन सर्किट की तरह एक्ट होगा, माने कि कैपेसिटर एट स्टेडी स्टेट एक्ट एज ओपन सर्किट, इंडक्टर एट स्टेडी स्टेट एक्ट एज शॉर्ट सर्किट। यही बेसिक कंसेप्ट है और यही बेसिक कंसेप्ट हमें इस ट्रांजिएंट एनालिसिस में याद में रखना है। ये एग्जाम पॉइंट ऑफ के लिए, हमारे एग्जाम पॉइंट ऑफ व्यू के लिए ये हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है, इसको हम याद रख लेंगे। इस लेक्चर को आप प्रॉपर वे से देखेंगे तो आपको बहुत सी बातें जो आप प्रीवियसली नहीं जानते होंगे, वो आपको बहुत सी बातें इस लेक्चर में क्या हो जाएंगी, क्लियर हो जाएंगी और आपके बेसिक कंसेप्ट यहाँ पे क्लियर हो जाएंगे। थैंक यू।